माय माऊली नमस्कार. सणवार उत्सव यामध्ये आपण आज कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिन 24 ऑगस्ट 1880 अभिवाचनातनं महती ऐकूया. बहिणाबाईचा जन्म जळगावमधील असोदे या गावी झाला हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. हे गाव खानदेशातील जळगावपासून 6 किलोमीटर अंतरावर होय. त्यांच्या आईचे नाव भीमाई, वडिलांचे नाव उखाजी महाराज होते. उखाजी महाजन होते. 3 भाऊ, घना, गणा आणि घना. काय नाव भावांची? धमा, गणा आणि घना. 3 बहिणी, अहिल्या, सीता, तुळजा. वयाच्या 13व्या वर्षी जळगावचे खंडेराव चौधरी यांचे पुत्र नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईचा 3 अपत्य होती. त्यांना ओंकार, सोपानदेव आणि काशी नावाची कन्या होती. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचं अपंगत्व आलं. वयाच्या 30व्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. बहिणाबाईंना लिहिता वाचता येत नव्हतं. बहिणाबाईला लिहिता वाचता येत नव्हतं. त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपानदेव चौधरी यांनी व काही त्यांच्या मावस भावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईचा वयाच्या 71व्या वर्षी जळगावात 3 डिसेंबर 1951 रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्यापाशी जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिमा होती बरं का. शेतीकाम करणे, घरकाम करणे करता करता उत्स्फूर्तपणे लेवागण बोलीतील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी त्यांचे 1 आप्त यांनी जमेल तेव्हा त्यावेळी तिथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या बरं का. महाराष्ट्रातील कवी सोपानदेव चौधरी हे बहिणाबाईचे पुत्र होते. बहिणाबाईच्या मृत्यूनंतर बहिणाबाईचे सुपुत्र कविवर्य सोपानदेव त्यांचे मावस बंधू पितांबर चौधरी यांनी लिहून घेतलेली बहिणाबाईची गाणी हस्तलिखित स्वरूपात होती. आपल्या आईच्या मृत्यूनंतर तिच्या चीजवस्तू पाहताना हस्तलिखित सोपानदेवाच्या हाती लागले. ह्या कविता सोपानदेवाने काय केल्या? आचार्य अत्रे यांना दाखवल्या. त्यावेळी आचार्य अत्रे काय उद्गारले? अहो, हे तर 52 काशी सोनं, हे महाराष्ट्रापासून लपवून ठेवणं हा गुन्हा आहे बरं का. आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेनंतर बहिणाबाईची गाणी 1952 प्रकाशित झाली आणि धरत्रीच्या आरशामध्ये सरग म्हणजेच स्वर्ग पाहणाऱ्या या कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. या काव्यसंग्रहात बहिणाबाईच्या फक्त 35 कविता आहेत बरं का. परंतु कवित्वाची कोणतीच जाणीव मनात न ठेवता केवळ सहज धर्म म्हणून रचलेली त्यांची बरीचशी कविता वेळीच लेखन निविष्ट न झाल्याने त्यांच्याबरोबरच नाहीशी झाली. बहिणाबाईचे अमोल काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. बहिणाबाईच्या कविता खानदेशातील त्यांच्या मातृबोलीत रचलेल्या होय. त्यांच्या कवितांचे विषय माहेर, संसार, शेतीची साधनं, कापणी, मळणी, कृषी जीवनातील विविध प्रसंग, अक्षय तृतीया, पोळा, पाडवा, सण, सोहळा, काही परिचित व्यक्ती असे होय. लेवागण बोली म्हणजे खानदेशी भाषेतून अतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्त्वज्ञान व्यक्त करणारे हे काव्य. खानदेशातील असोद हे बहिणाबाईचे जन्मगाव. तिथला परिसर, तेथे बोलली जाणारी खानदेशी लेवागण बोली भाषा त्यांच्या काव्यातून जिवंत होते. त्या स्वतः शेतकरी जीवन जगत असल्याने शेती, जमीन, शेतकऱ्यांचे सुखदुःख, त्यातले चढ उतार, झाडं, प्राणी, निसर्ग साऱ्याबद्दल त्यांच्या मनात विलक्षण आत्मीयता होती. उदाहरणार्थ असा राजा शेतकरी चालला रे अलवानी, देखा त्याच्या पायाखाली काटे गेले वाकिसने. तल्लक स्मरणशक्ती, सूक्ष्म निरीक्षण, उपजत विनोदबुद्धी, जीवनातील सुखदुःखाकडे समभावाने पाहू शकणारे शहाणपण, जगण्यातून कळलेले तत्त्वज्ञान त्यांच्या कवितांचे वैशिष्ट्य होय. आला साहस गेला सास, जीवा तुझं रे तंतर, अरे जगणं मरणं एका सासाचं अंतर, किंवा लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते
माय सासरी नांदते. अशा किमान शब्दात अर्थाची कमाल काढणारे शब्द. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मियते भाकर. किंवा देव कुठे आभायाच्या आरपार, देव कुठे तुझ्या बुबुया मजार. एखाद्या मोठ्या ग्रंथाचा विषय असणारे जीवनाचे तत्वज्ञान त्या साध्या सोप्या आणि कमी शब्दात सहजपणे सांगून गेल्या. जुन्यात चमकेल नव्यात झळकेल असे बावनकाशी सोनप्रमाणे बहिणाबाईचे काव्य होय हो. हा तर काव्य म्हणजे काय हो, मोराचा हंडा बरं का. अशा शब्दात आचार्य अत्रे यांनी बहिणाबाईच्या काव्याविषयी अभिप्राय दिला होता. दूरदर्शनने बहिणाबाईवर लघुपट काढला होता. त्यात भक्ती बर्वे बहिणाबाई झाल्या होत्या ना, आठवतं ना तुम्हाला, तुम्ही बघितलं होतं की नाही. त्यानंतर दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बहिणाबाईच्या कवितांच्या प्रेरणेवर आधारित बहिणाई नावाच्या लघुपटाची निर्मिती केली. बहिणाबाईच्या काव्याचा इंग्रजी अनुवाद पण आहे बरं का, संग्रहाच्या रूपाने प्रकाशित झाला होता. अनुवादक माधुरी शानबाग होती. बहिणाबाईचे अल्पचरित्र आचार्य अत्रे, बा.भो. बोरकर, पु ल देशपांडे हे निरासंत यांनी लिहिलेले आहे. सुटे आणि मालतीबाई किर्लोस्कर, प्रभा गणोरकर यांची समीक्षा देखील या पुस्तकात समाविष्ट केली. यापूर्वी प्राचार्य के.ज. पुरोहित यांनी बहिणाबाईच्या निवडक कवितांचा इंग्रजी अनुवादसुद्धा केला. वरील हे संकलन मिलिंद पंडित यांनी केले होते. तो तुम्हाकडे पोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केला.